श्रावण म्हटलं की डोळ्यासमोर येते ती सण उत्सवांची रेलचेल आणि त्यासोबतीनेच घराघरात बनवले जाणारे विविध खाद्यपदार्थ। पण गोडधोड खाण्याबरोबरच आणखी एक वैशिष्ट्य असतं ते म्हणजे या हंगामात येणाऱ्या विविध रानभाज्या। यामधीलच करटुले ही रानभाजी सुद्धा अत्यंत गुणकारी आहे। या करटुले भाजीची नांदेडमध्ये यशस्वी लागवड करणाऱ्या शेतकऱ्याच्या मेहनतीची ही चांगली बातमी बघूयात। रानभाज्यांमध्ये एक महत्त्वाची भाजी म्हणजे करटुले। काही ठिकाणी त्याला कंटोळी असं सुद्धा म्हणतात। ही भाजी साधारणपणे माळ रानावर उगवते आणि या भाजीला बाजारात सुद्धा मोठी मागणी असते। हीच मागणी लक्षात घेऊन भोकर तालुक्यातल्या हळदा इथल्या एका शेतकऱ्यानं आपल्या शेतात करटुले लागवडीचा यशस्वी प्रयोग केलाय। करटुल्याच्या शेतीतून आनंदा बोईनवाड यांनी अवघ्या 4 महिन्यात जवळपास 7 लाख रुपयांचं उत्पन्न मिळवलं आणि भविष्यात या उत्पन्नात वाढ व्हावी अशी अपेक्षा सुद्धा त्यांना आहे। जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये रानभाजी महोत्सव दरवर्षी घेतात आणि त्यांना मी घेऊन गेलो होतो। घेऊन गेल्यानंतर आम्ही 50 किलो घेऊन गेला आणि ते ओपनिंग होण्याच्या अगोदरच ते संपून गेले। मला असं वाटलं की बघा करटुले एवढी डिमांड आहे तर आपण काय लागवड करू नये आणि त्या अनुषंगाने मी त्यांच्याकडून बियाणे घेतलं, त्याचं मार्गदर्शन घेतलं आणि मी 3 एकर करटुले लागवड केली। 2020 मध्ये बोईनवाड यांनी आपल्या 3 एकर शेतामध्ये करटुल्याच्या 6 किलो बियाणांची लागवड केली। विशेष गोष्ट म्हणजे पावसाळ्यात सुद्धा करटुल्याची शेती होते आणि सध्या फक्त करटुलेच नाही तर त्याच्या बियाणांना सुद्धा मोठी मागणी आहे। 2 वर्षापासून मी या करटुल्याचे बियाणे जास्त प्रमाणात विकत आहे आणि सध्या आता बियाण्याची डिमांड जास्त असल्यामुळे मी सध्या बियाणंच तयार करत आहे आणि मला लागवडीला अगोदर जास्त काही खर्च आला नाही। याला कुठली रासायनिक म्हणजे कुठली फवारणी नाही किंवा रासायनिक खत नाही, फक्त शेणखत आणि निंबोळी अर्क हे फवारा लागतात आणि हे नैसर्गिकरित्या किंवा नैसर्गिकच पीक आहे। करटुले या रानभाजीला महाराष्ट्राप्रमाणेच तेलंगणा, हैदराबादमध्ये सुद्धा मोठी मागणी आहे। या भाजीला 10 ते 13 हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळत असल्यामुळे करटुल्याची शेती शेतकऱ्यांसाठी आर्थिक दृष्ट्या नफा देणारी ठरतीये। या 3 एकरमध्ये लागवड झाल्यानंतर मी उत्पन्नाला सुरुवात केली आणि दरवर्षी मला एकरी 18 ते 20 क्विंटल उत्पन्न होत गेलं आणि ते याच्यामध्ये मला कच्ची म्हणजे भाजीपाला म्हणून मी 12,000 रुपये क्विंटल, 13,000 रुपये क्विंटल इथले आंध्राचे किंवा तेलंगणाचे व्यापारी येऊन हळदा इथून येऊन घेऊन जात होते। त्या अनुषंगाने मला पूर्ण 3 एकरमध्ये 50 ते 55 क्विंटल अगोदर झालं आणि त्यानुसार मी 10,000, 12,000, 13,000 याप्रमाणे मी हे कच्ची भाजीपाला म्हणून विकलं। त्याच्यामध्ये मला भरपूर प्रमाणात फायदा झालेला आहे। इतकी मागणी असणाऱ्या करटुले रानभाजीचं नेमकं काय महत्त्व आहे ते बघूया। करटुले या रानभाजीमध्ये प्रोटीन, फायबर, कार्बोहायड्रेट्स, विटामिन ए, विटामिन B1, B2, B3, B5, B6, B9, B12, विटामिन सी, विटामिन D2 आणि 3, विटामिन H, विटामिन K, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, सोडियम, कॉपर, झिंक इत्यादी पोषक तत्व आढळतात। एवढी सगळी पोषक तत्व असणारी करटुले रानभाजी आरोग्यदायी आणि अनेक रोगांवर रामबाण उपाय असल्यामुळे बाजारात तिला मोठी मागणी आहे। आयुर्वेदात सुद्धा करटुलीला खूप महत्त्व आहे। डोकेदुखी, केस गळती, कानाचे पोटाचे विकार, मूळव्याध, डायबिटीज, त्वचेचे विकार, अर्धांगवायू, ताप, सूज, सर्पदंश, डोळ्याच्या व्याधी, ब्लड प्रेशर यासारख्या अनेक आजारांवर या भाजीचा चांगला परिणाम होतो। अशा या बहुपयोगी भाजीच्या शेतीचा यशस्वी प्रयोग नांदेडमध्ये करण्यात आलाय। या आरोग्यदायी आणि आर्थिक नफा मिळवून देणाऱ्या भाजीच्या लागवडीचा सल्ला कृषी तज्ञ सुद्धा देत आहेत। नांदेडहून अजिंक्य होंगडेसह रिद्धी म्हात्रे, पुढारी न्यूज।